पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत. जेव्हा होतील तेव्हा अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा. दादा मध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत, गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे, रात्रंदिवस काम करण्याची विजन आहे. सकपाळजी, तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात, तर राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकं नका बोलू. मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी होते, पण आमच्याकडे आता आहेत व्ही.के., हर्षवर्धन पाटील. तशी वेल कल्चर खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या परंपरेतल्या तसं एकदम नका बोलायला लागू. आणि मग कोणी बोललं तर मग वाईट उठवून नका. आमच्याकडे देवेंद्रजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून, आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे, पण इथं सुटा म्हटलं ना तर मग फार मागत नाही. आणि त्यामुळे देवेंद्रजीनं उठसूट बोलताना आमचाही म्हणजे गोपीचंद लांब आमच्यासारख्याचाही सही, म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही, पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल. त्यामुळे कशाला तुम्हाला वारंवार देवेंद्रजी लागतात. काय ठरवेल बघा, त्यावेळेला मनही मोठं नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसादिवशी सुद्धा काळा दिवस म्हटलं. अरे काय, कुठे चाललंय कल्चर? आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं, काही चांगलं घडलं, सांत्वन करायला जाऊ. आम्ही 75 वर्ष पूर्ण झाली या माणसाला. 15 वर्ष मुख्यमंत्री, तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही. 11 वर्ष पंतप्रधान, तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचं कोणी झाला नाही. त्यांच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणतात. इतकं तुमचं मन छोटं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी, आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधानपदाचे उमेदवार कधी असतील, पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत. जेव्हा होतील तेव्हा अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा. दादा शेवट